नमस्कार. आज आपण बनवणार आहोत रवा ढोकळा. रवा ढोकळा अगदी झटपट आणि 5 मिनिटात तयार होणारा पदार्थ आहे आणि कमी साहित्यापासून तयार होतो. यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी रवा घेऊ. रवा बारीक आहे. अर्धी वाटी दही. दही आंबट असेल तर छान व त्यात थोडे पाणी घालून मिक्स करून घेऊ. तुम्हाला जर माझे पदार्थ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण बनवणार आहोत रवा ढोकळा. तो तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आता मी हे सर्व मिश्रण एकजीव करून घेतले आहे. फार पातळ पण करायचे नाही आणि जास्त घट्ट पण ठेवायचे नाही. याचे बॅटर एकदम दाटसर झालं पाहिजे. 15 मिनिटासाठी आपण याला झाकून ठेवू. 15 मिनिट झाले आहे. आता आपलं बॅटर छान फुलून आलेलं आहे. याला आता आपण मिक्स करून घेऊ. त्यात चवीनुसार मीठ घालू. चवीनुसार मीठ आहे. त्याला आता आपण मिक्स करून घेऊ आणि त्यात आपण आता 1 चमचा तेल घालून घेऊ. तेल घातल्यामुळे ढोकळा एकदम मोकळा फट नाही, व्यवस्थित चांगला होतो. आता आपण एका कुकरचा डबा आहे त्याला तेल लावून घेऊ आणि या बॅटरमध्ये 1 चमचा खायचा सोडा घातलेला आहे. त्यात थोडं पाणी घालून घेऊ आणि आता सर्व मिश्रण फेटून घेऊ. आता आपलं बॅटर फेटून झालेलं आहे. आपण तेल लावलेलं त्या डब्यात घालायचं आहे. वरून थोडं तिखट टाकायचं आहे. गॅसवर मी पाणी अगोदरच गरम करायला ठेवलेले आहे. आता यात आपण डबा ठेवू आणि याला व्यवस्थित पॅक झाकून ठेवू. याला 15 मिनिटासाठी शिजण्यासाठी ठेवायचे आहे. 15 मिनिटानंतर आपण सुरी घालून बघायचं. अजिबात चिकटत नाही. आपला ढोकळा तयार झाला आहे. तोपर्यंत आपण इकडं एक पातेल्यात 2 चमचे तेल घालू. छोटा चमचा मोहरी तडतडली की जिरे घालू. कढीपत्ता आणि थोडी हिंग घालू आणि हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या बारीक घालू आणि अर्धा लिंबू पिळून घेऊ. अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे, त्यामुळे ढोकळ्याला चव छान लागते. आता आपला ढोकळा काढून घेऊ. ढोकळा फार गरम असताना काढायचा नाही. आता आपला ढोकळा थंड झाला आहे. त्याच्या वड्या करून घेऊ. गरम असताना जर कट करायला घेतलं तर त्याच्या वड्या व्यवस्थित पडत नाही, म्हणून 10 मिनिटे ते आहे. तुम्हाला जर माझा पदार्थ आवडला तर नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आता माझा ढोकळा तयार झाला आहे. त्यावर आपण तडका घालून घेऊ. ढोकळा एकदम मऊसूत व्यवस्थित व जाळीदार बनला आहे. मी तुम्हाला एक पीस दाखवते. हा बघा किती जाळीदार आणि मऊ स्पंज ढोकळा झाला आहे. जाळी पण छान झाली आहे.